आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी दादासाहेब रासुगवई यांचा विरोध केला। आता सुजात आंबेडकर हे आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचा विरोध करीत आहेत। जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही, त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झाल्याचं दुःख राहीलच। तेव्हा या बाप लेकाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही। दुःख दुसऱ्या या गोष्टीचं सुद्धा आहे की 2019च्या विधानसभेच्या निवडणुका आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या बाप लेकांची जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे। त्याच्यामुळे हे फ्रस्ट्रेशनमध्ये बोललेलं आहे। मी स्वतः MBBS आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्याच्यामुळे मला सायकोलॉजीचा अभ्यास आहे। फ्रस्ट्रेशनमुळे हे सगळे घडत आहे। आज देशामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। रामदासजी आठवले यांचा फोन आला, त्यांना सत्कार घ्यायचा आहे। कवाडे साहेबांचा फोन आला, सुरेखाताई कुंभारे यांचा फोन आला। आता प्रोटोकॉलमध्ये बसते नाही बसत सत्कार घेता येईल का, परंतु गट तट सोडून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। इतकंच नव्हे तर पंजाबमध्ये भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये काहीतरी 900,000 मतं भेटले, त्या पंजाबमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। त्याच्यामुळे मी ससा कोणत्याही रिपब्लिकन नेत्यावरती बोलत नसतो, परंतु बोललं तरी चुकीचं आणि नाही बोललं तरी चुकीचं। तेव्हा या बापलेकांना दुर्लक्षित करा, सोडून द्या। सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि यांनी कुणाला सोडलं नाही। रामदासजी आठवले यांना सोडलं नाही, कवाडे साहेबांना सोडलं नाही, आदरणीय माईसाहेब सविता आंबेडकर यांना सोडलं नाही, मुकुंदराव आंबेडकर यांच्या वारसांना सोडलं नाही। यांना पोलीस यांनी सर्वांवरतीच टीका केलेली आहे। त्यामुळे सगळ्यांनी या आनंदाच्या वातावरणामध्ये आपलं आनंदी राहावं आणि यांना दुर्लक्षित करावं। जय भीम।